आणि या घडीची आणखी एक मोठी बातमी, बहुमत चाचणी पुढे ढकलण्यासाठी शिवसेना आता पुन्हा एकदा कोर्टात जाणार असल्याचं कळतंय। उद्या अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। अधिवेशनामध्ये सरकारला बहुमत सिद्ध करायचंय, पण ही बहुमत चाचणी पुढे ढकलावी यासाठी शिवसेना कोर्टामध्ये जाणार आहे। बहुमत चाचणीच्या मुद्द्यावर आता शिवसेना दुसऱ्यांदा कोर्टाची पायरी चढताना दिसतेय। याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 30 जून रोजी उद्धव ठाकरे यांना विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिलेले होते। ही चाचणी पुढे ढकलावी यासाठी खूप मोठा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये झालेला होता। अभिषेक मनु सिंघवी यांनी ही बाजू मांडलेली होती। तर आता पुन्हा एकदा बहुमत चाचणी पुढे ढकलण्यासाठी शिवसेना कोर्टामध्ये जाणार आहे। अमेय राणे आपल्याला अपडेट देतायत। अमेय, शिवसेनेचा नेमका मानस काय असू शकतो हा निर्णय घेण्यामागे, आणि काय परिणाम दिसतील याचे? प्रज्ञा, हा निर्णय घेण्यामागचं कारण एकच आहे की लवकरात लवकर या प्रलंबित याचिकेवरती काहीतरी ठोस सुनावणी होऊन एखादा निकाल जो आहे तो कोर्टाकडनं अपेक्षित आहे। कारण की तोपर्यंत हा मुद्दा जो आहे तो प्रलंबित राहील। त्यामुळे आता जरी या 2 दिवसाच्या विशेष अधिवेशन सत्रात एकनाथ शिंदे आणि भाजप यांना आपलं जे बहुमत आहे, जो आकडा आहे तो सिद्ध करावा लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा या शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू आहे, ज्यांना नोटीस बजावलेली आहे, त्यांचं नेमकं काय होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। कारण की हायकोर्टानं 11 जुलैपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेला जी आहे ती स्थगिती दिलेली आहे। आणि अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय पेच उभारू नये तेव्हा शिवसेनेच्या कारवाईचं काय होणार याचं जर उत्तर पाहिजे असेल तर आधी सर्वोच्च न्यायालयात ही जी प्रलंबित सुनावणी आहे त्यावर फैसला येणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीनं आता महाविकास आघाडी सरकारच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या जे घटक पक्ष आहेत त्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सकाळी पुन्हा एकदा दाद मागण्याची शक्यता आहे की या याचिकेवरती 11 जुलैऐवजी आज तातडीची सुनावणी घेण्यात यावी, जेणेकरून उद्या महाराष्ट्रात जे अधिवेशन होणार आहे त्यासाठी चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल। प्रज्ञा, उद्या जर अधिवेशन होत आहे आणि जर नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड झाली तर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाही, हाच विचार करून ही बहुमत चाचणी पुढे ढकलावी अशी शिवसेनेची मागणी आहे। नक्कीच तशी सुनावणीची शक्यता आहे, परंतु अजून अध्यक्षांची निवड व्हायची आहे, ती कारवाई कशा पद्धतीने होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आता काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। कारण की ज्या अर्थाने काही दिवसांपूर्वीचं राजकीय चित्र वेगळं होतं आणि काल एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर राज्यातली राजकीय समीकरणं आणि चित्र हे काहीसं बदलण्याची सुद्धा शक्यता आहे। तेव्हा आता शिवसेना आपल्या या कारवाईच्या तुम्ही ज्या व्यक्तीशी अमेय राणे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा आपण प्रयत्न करूया। तर या घडीची महत्त्वाची बातमी, बहुमत चाचणी पुढे ढकलण्यासाठी शिवसेना कोर्टामध्ये जाणार आहे। शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी 16 आमदारांवरती निलंबनाची कारवाई किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची नोटीस पाठवलेली होती। ही नोटीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून गेलेली होती। जोपर्यंत याची सुनावणी पूर्ण होत नाही, सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सध्या प्रलंबित आहे। 11 जुलैपर्यंत या 16 आमदारांवरती कोणतीही कारवाई करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते। पुढची सुनावणी 11 जुलैला होणार आहे, पण जोपर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत विधिमंडळामध्ये बहुमत चाचणी घेतली जाऊ नये अशी मागणी शिवसेनेच्या वतीने केली जाणार आहे। कारण का जर आता उद्या अधिवेशन होत आहे तर नवीन विधानसभा अध्यक्ष निवडले जातील आणि या नवीन विधानसभा अध्यक्षांनी जर 16 आमदारांवरच्या अपात्रतेच्या कारवाईला कुठेतरी बांध घातला, ती जर रोखली तर पुढे ह्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीचं भवितव्य काय हाही महत्त्वाचा प्रश्न यापुढे उभा ठाकतो। आणि त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्टातली 16 आमदारांवरच्या अपात्रतेच्या कारवाईची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन सरकारची विधिमंडळामध्ये बहुमत चाचणी होऊ नये अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कोर्टामध्ये केली जाणार आहे। शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू उद्या कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत, त्यांच्या वतीने याचिका दाखल केली जाईल अशी ही माहिती मिळते आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुद्धा कायदेशीर लढाई अजूनही संपलेली नाही असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थात एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत मान्यता मिळणं, विधिमंडळातला पक्ष म्हणून मान्यता मिळणं या सगळ्याच गोष्टी प्रलंबित आहेत। आणि त्यासोबतच जेव्हा हे सगळे आमदार बंड करून गुवाहाटीला निघून गेलेले होते त्यावेळी त्या तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांकडून
या 16 आमदारांना अपात्रतेच्या कारवाई संदर्भात नोटीस पाठवण्यात आलेली होती। त्या नोटीसीला तात्काळ उत्तर देण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले होते, पण ही सुनावणी सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे। त्यावर सुनावणी 11 जुलैला होणार आहे आणि तोपर्यंत विधिमंडळामध्ये बहुमत चाचणी होऊ नये नवीन सरकारची, अशी मागणी घेऊन शिवसेना आता कोर्टामध्ये जाणार आहे। अभय देशपांडे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, काल खरं तर शपथविधी झाला, पण कायदेशीर लढाई अजूनही संपत नाहीये। शिवसेनेची ही भूमिका नेमकी कशासाठी असू शकते? नाही, मला वाटतं की 12 तारखेच्या संदर्भात जे 11 तारखेची सुनावणी आहे त्या संदर्भात शिवसेनेची जी भूमिका आहे तीच अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल, परंतु न्यायालयाने आधीच स्पष्ट केलेलं आहे की जर विश्वासदर्शक ठरावाचा जो आहे कार्यक्रम आहे तो आम्ही बदलणार नाही आणि त्याच्यात जो निर्णय होईल तो 11 तारखेला होणाऱ्या अंतिम निर्णयाशी अधीन राहून घेत आहोत असं त्याच दिवशी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या आधी यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला। आता त्याच पद्धतीचा विश्वासदर्शक ठराव या सरकारकडून येतोय, त्यामुळे न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करेल का हा प्रश्न आहेच आहे। परंतु जे सब्जेक्ट टू फायनल जजमेंट ऑफ दॅट पिटिशन द पेंडिंग बिफोर द सुप्रीम कोर्ट, त्यावर सगळा निर्णय अवलंबून असेल ते न्यायालयाने आधीच स्पष्ट केलेले आणि तीच ऑर्डर या संदर्भातही लागू होईल असा निर्देश कदाचित न्यायालयाकडून येऊ शकतो। सर, उद्या विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्यात आलंय। नवीन विधानसभा अध्यक्ष त्यामध्ये निवडले जातील। जर नवीन विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांवरच्या अपात्रतेच्या कारवाईला रोखलं तर पुढे या सगळ्याचं भवितव्य नेमकं कसं असेल? नाही, अध्यक्षांचे अधिकार आहेत ते अध्यक्षांच्या निर्णयामध्ये या स्टेजला हस्तक्षेप करायचा की नाही करायचा या संदर्भात फार क्वचित न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि अध्यक्षांचं पद रिक्त आहे आणि त्यामुळेच उपाध्यक्षांकडे अध्यक्षाच्या पदाचा कार्यभार आहे आणि त्यामुळे ते हा निर्णय घेऊ शकत होते। परंतु ते रिक्त अधिकार जे आहेत रिक्त पद आहे ते भरण्याचा निश्चितपणे सरकारला अधिकार आहे। आता हे रिक्त पद आधीच्या सरकारने जी शिफारस केली होती उघड मतदान त्याप्रमाणे होणार की गुप्त मतदान, या संदर्भात स्पष्टता अद्याप व्हायची आहे। तो निर्णय तो प्रस्ताव जर राज्यपालांनी फेटाळला असेल तर ती निवड आवाजी मतदानाने आणि किंवा गुप्तपणे अशी घेता येईल। यापूर्वी अशा निवडणुका झालेल्या आहेत, परंतु ती निवड झाल्यानंतर निश्चितपणे प्रलंबित आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार त्यांच्याकडे असेल। त्याशिवाय शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे आणि प्रतोदपदी भरतशेठ गोगावले यांची निवड करण्याचा जो एक प्रस्ताव यांच्याकडे प्रलंबित होता उपाध्यक्षांकडे, त्या संदर्भातही ते निर्णय घेऊ शकतील, तो अधिकार त्यांना आहे। प्रज्ञा सर, धन्यवाद, तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल। तर शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे। आमदार निलंबन मागणी प्रकरणी आजच सुनावणी करण्याची मागणी केली जाणार आहे। 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच घ्यावी अशी शिवसेनेची मागणी आहे आणि ह्याला पार्श्वभूमी आहे उद्या होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाची। शिंदेंच्या शपथविधीनंतर विधानसभेमध्ये उद्या बहुमत चाचणी होणार आहे। राज्यपालांनी तसे आदेश दिलेत। शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। उद्या होणारी बहुमत चाचणी पुढे ढकलावी यासाठी शिवसेना आग्रही आहे। आमदार निलंबन मागणी प्रकरणी आजच सुनावणी करण्याची मागणी सुद्धा या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे, कारण का ज्या आमदारांना अपात्रतेच्या कारवाई संदर्भात नोटीस पाठवण्यात आलेली आहे ते बहुमत चाचणीमध्ये कसे सहभागी होऊ शकतात हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच घ्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या शपथविधीनंतर विधानसभेमध्ये उद्या बहुमत चाचणी होतीये। राज्यपालांनी आदेश दिलेले आहेत नवीन सरकारनं आपलं बहुमत सिद्ध करावं। बहुमत चाचणीआधी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय द्यावा असा शिवसेनेचा आग्रह आहे। पुन्हा एकदा जाऊयात, अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। अमेय, काय अपडेट्स? प्रज्ञा, शिवसेनेचे नवनिर्वाचित प्रतोद सुनील यांच्यातर्फे ही जी याचिका आहे ती दाखल करण्यात आली आहे। सुनील प्रभू यांनी ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यात त्यांनी पक्षानं ज्या 16 बंडखोर आमदारांवरती अपात्रतेची कारवाई बजावलेली आहे त्यांना या मतदान प्रक्रियेपासून रोखण्याची मागणी जी करण्यात आलेली आहे ती केलेली आहे। मात्र त्यालाच एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या वतीनं सुद्धा त्यांच्यावर जी अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली आहे त्याला आव्हान दिलेलं आहे। जर लोकसभा स्पीकर म्हणजे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत
उपाध्यक्ष यांच्याकडे हे अधिकार असतात, परंतु उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात आधीच या आमदारांनी म्हणजे शिंदे गटानं आणि अपक्षांच्या वतीनं जर अविश्वासाची जी मागणी केली आहे त्यांच्याच विरोधात जर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते कशा प्रकारे हा निर्णय घेऊ शकतात असा एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या याचिकेत दावा होता। त्यामुळं जेव्हा इथं लोकसभा विधानसभा स्पीकर यांची नियुक्ती झालेली नसताना उपाध्यक्षांकडे अधिकार किती आहेत, ते मर्यादित आहेत का, याची सर्वोच्च न्यायालय काही निकालांच्या आधारे चाचपणी करते, परंतु हा अतिशय गहन विषय आहे। थोडंसं थांबवते, या सगळ्या बाबी तुझ्याकडून जाणून घ्यायच्याच आहेत, पण भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहेत। भातखळकरजी, बहुमत चाचणी पुढे ढकलावी ही मागणी घेऊन शिवसेना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर जाण्याच्या तयारीमध्ये आहे। तुमची प्रतिक्रिया काय, कसं पाहता या भूमिकेकडे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यांना जर का बहुमताची एवढी खात्री होती तर त्यांनी विधानसभेला ते सामोरे का नाही गेले? आणि त्याच्यामुळे आता नवीन सरकार आलेलं आहे। 2-4 दिवसामध्ये माझ्या माहितीनुसार विधानसभेचं अधिवेशन राज्यपाल बोलवतील आणि सगळं ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस स्पष्ट होईल। अर्थात सर्वोच्च न्यायालयात कोणी किती वेळा जायचा देशात लोकशाही असल्यामुळे अधिकार आहे आणि त्यामुळे नक्की काय भूमिका घेऊन ते चालले आणि काय त्यांचं म्हणणं आहे याची मला कल्पना नाही। भातखळकरजी, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आली आहे, एकतर त्या नोटिशीची सुनावणी, त्या प्रकरणाची सुनावणी आजच सुप्रीम कोर्टात घेतली जावी किंवा जेव्हा 11 जुलैला सुनावणी होणार आहे ती सुनावणी झाल्यानंतर विधिमंडळामध्ये बहुमत चाचणी घ्यावी। बघा, हे सगळे कायदेशीर मुद्दे आहेत आणि याच्यामध्ये पहिला मुद्दा तर असा आहे की सर्वोच्च न्यायालय जे म्हणेल ते मान्य करावंच लागेल आणि ते सगळेच पक्ष करतात आणि त्याच्यामुळे मला तरी ती या पॉईंटमध्ये काही दम वाटत नाही, कारण हे सगळे आर्ग्युमेंट त्या दिवशी झालेली आहेत। सुप्रीम कोर्टाच्या 2 विषयांच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट अत्यंत क्लिअर आहे। कॉन्स्टिट्यूशन बेंचने हा निर्णय दिला होता, कुठल्याही शक्ती परीक्षा ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस व्हायला पाहिजे। ऑन द जेव्हा टेस्ट करायची। भातखळकरजी, थोडंसं थांबवते तुम्हाला, कदाचित नेटवर्क इश्यू आणि त्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये, पण आभार आपले, आपण एबीपी माझाशी संवाद साधलात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि अमेय राणे आपल्याला या सगळ्या संदर्भातले अपडेट देत होते। अमेय, माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।